क्रमांक 5748 58 आता बोला. वितरित केल्याप्रमाणे सभापती महोदय, हा जो प्रश्न आहे हा आनंद साई अर्बन कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड नागपूर यामध्ये जो मोठ्या प्रमाणात घोळ झाला आणि जवळपास 25 संचालकांच्या विरोधात सहकार आयुक्तांनी दिनांक 3 एप्रिल 2024 रोजी कलम 98 ब अन्वये वसुलीचं प्रमाणपत्र देऊन सुद्धा आणि दिनांक 29/10/2024 रोजी फेडरेशनला कलम 156 अन्वये अधिकार प्रदान करूनही गेल्या 1.5 वर्षात या संचालकांना 10.72 कोटी रुपयाची प्रत्यक्षात किती वसुली झालेली आतापर्यंत आणि हा जो विलंब झालेला आहे याच्यामध्ये जबाबदार कोण आहे? दुसरा प्रश्न माझा, कलम 88च्या चौकशीने या 25 संचालकांवर जबाबदारी निश्चित झालेली आहे आणि याच्यात यांचं स्थावर व जंगम मालमत्ता म्हणजे त्यांच्या गाड्या बंगल्यांच्या जप्त केलेल्या आहे का किंवा त्यांच्यावर बोजा चढून ह्या वसुलीकरता आपण काय उपाययोजना केले आणि हे सगळी वसुली कधीपर्यंत होणार आहे? तिसरं, यामध्ये या ज्या मंडळाने 29/10/2000 रोजी नागपूर जिल्हा फेडरेशनला वसुलीचं काम सोपवलं होतं. फेडरेशन किंवा संबंधित विशेष वसुली अधिकारी वेळेत कारवाई न केल्यामुळे ठेवीदारांच्या मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागत आहे. या कर्तव्य कसूर करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यावर शासनास्तरावर काही प्रशासकीय कारवाई करण्यात येणार आहे काय? आणि अनेक ठेवीदार जे आहे याच्यामध्ये हे वृद्ध आहेत, कोणी गरजू आहेत आणि मोठ्या प्रमाणात याच्यात जे ठेवीदारांची मयतसुद्धा झालेली आहे आणि या 10 कोटी वसुली करता एखादा टाईम बाउंड पिरियड वसुली करून या सगळ्या ठेवीदारांना यांचे पैसे परत करण्याकरता आपण काही टाईम बाउंड प्रोग्राम तयार करणार काय? आणि आतापर्यंत या वसुलीमधले किती रुपये या ठेवीदारांना देण्यात आलेले आहेत? परत पहिल्या प्रश्नावाले बोला. सहकार मंत्री. सभापती महोदय, आत्ताच आमचे आमदार मित्र आणि या ठिकाणी फुके साहेबांनी हा विचारलेला प्रश्न आहे. आनंदी साई अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी संस्थेचे चौकशीच्या संदर्भात 88 चौकशी पूर्ण झालेली आहे पतसंस्थेची. त्याच्यावर 25 लोकांवर एकूण साधारणतः 10,72,00,000ची जबाबदारी निश्चित केलेली आहे. 25 औपचारिकांविरोधात वसुली प्रमाणपत्रसुद्धा निर्गमित केले आहेत. तथापि वस्तुस्थिती आहे ही की या पुढची कारवाई म्हणावी तसे या वेगाने झालेले नाही. 25 अबचारापैकी 2-3 अबचाच्या विरोधात MPID यांच्याकडून या कायद्याची गुन्हा दाखल करण्यात आला असून 2-3 लोकांच्या मालमत्ता जप्त केल्या आहेत. अन्य व्यक्तीच्या स्थावर मालमत्तेची माहिती वसुली अधिकाऱ्यांनी वेळोवेळी मागितलेली आहे, पण संबंधित विभागाकडून त्यांना मिळालेली नसल्याने या ठिकाणी विलंब झालेला दिसतोय. प्रसाद लाड. महोदय, माननीय मंत्री महोदयांनी अपेक्षित उत्तर दिलेलं नाही आहे. माझ्यामध्ये परिणय फुके साहेबांचं पण तेच मत आहे. आमचं स्पेसिफिक प्रश्न तुम्हाला माननीय मंत्री महोदय आहे. 3 एप्रिल 2024 रोजी सहकार आयुक्त पुणे आणि रक्कम वसुलीबाबतचे आदेश देऊन 1 वर्षाचा कालावधी लोटला, परंतु अद्याप अजून वसुली करण्यात आलेली नाही आहे. याबाबतची माहिती पहिली तुम्ही सभागृहाला द्या की ती वसुली आजपर्यंत का करण्यात आली नाही. नॉर्मली सहकार विभागाला अशा प्रकारची वसुली करायला गेली की ते संगनमत करतात, त्याच्यामध्ये साठलोटं होतं, सर्वसामान्य जनतेला पैसे मिळत नाहीत. हा आम्हाला कोऑपरेटिव्हमधला अनुभव आहे. दुसरा प्रश्न असा, या ठेवीदार आर्थिक संकटात सापडले. शासन आणि सहकाराच्या भूमिकेमुळे प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. तर या पतसंस्थेतील माजी संचालकांवरती स्थावर मालमत्ता एक तर तुम्ही जप्त केली पाहिजे आणि याबाबतीत नागपूर EOWकडे याचा गुन्हा दाखल केला पाहिजे आणि तात्काळ यावर तुम्ही कारवाई EOWच्या माध्यमातून अटक करणार का? मंत्री महोदय, MPIDची चौकशी या ठिकाणी झालेली आहे. मी आधी सांगितलं की म्हणावे तसं त्याला गती भेटलेली आहे, परंतु या ठिकाणी आता आपण एक ताबडतोबीने लवकर बैठक लावू. याच्यामध्ये आपल्याला 2-3 विभागाची गरज या ठिकाणी पडणार आहे. मंत्री महोदय, एक बैठक लावा, जे संबंधित विभाग आहे ते आपल्याकडे बैठक लावा आणि त्यानुसार पुढची कारवाई तातडीने करावी. लवकरात लवकर बैठक लावू आणि या विभागातले जे काही आमदार
टू द पॉइंट मंत्री महोदयांनी उत्तर दिलेलं आहे. तथापि आपले काही प्रश्न प्रलंबित राहिले तर बैठक ते आपल्या लावतो ना. स्तरावर बैठक लावतायत. लवकरात लवकर लावतो. ज्यांनी प्रश्न विचारले त्यांना बोलू आपल्या बैठकीला आणि कारवाई करा. या दोघा प्रश्न तिघांना क्रमांक बोलवतो. 6. सभापती महोदय, या भागातलेच आमचे राज्यमंत्री आहेत, त्यांना इथं जवळ पडत आहे, ताबडतोबीनं ते देखील लक्ष घालून ताबडतोब हा निकाली प्रश्न काढण्यात येईल. प्रश्न क्रमांक 6 4990